आजची गोष्ट आहे चांगले विचार। एक रामपूर नावाचे गाव होते। त्या गावाशेजारी खूप मोठे जंगल होते। त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे। अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे। त्यामुळे हे जंगल निर्जन होते। जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे। जंगली प्राण्यामुळे लोकांना आजपर्यंत कधीच त्रास झाला नव्हता। एकदा एक गरीब माणूस जंगलातून फिरत चालला होता। जंगलात दूरवर आणि त्याच्या सोबत कोणीही नव्हते। बरेच अंतर पार केले असताना तो खूप थकला होता आणि त्याला खूप तहान लागली होती आणि भूकही लागली होती। एक डेरेदार झाड पाहून तो त्याच्या खाली बसला आणि विचार करू लागला की आपल्याला इथे कोणी मिष्टान्न भोजन व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल। योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष। त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली आणि त्याच्या पंचपक्वानाचे जेवण प्रकट झाले। त्या माणसाला वाटले की बहुधा देवच प्रसन्न झाला असावा। त्याने प्रार्थना केली की मला पोते भरून मोहरा मिळाव्यात म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल। तीही इच्छा लगेच पूर्ण झाली। इतक्या मोहरा त्याने आयुष्यात पाहिल्याही नव्हत्या। पण आता त्याला भीती वाटू लागली। या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे? ते धन तर लुटून नेतीलच, पण आपल्यालाही ठार मारतील। हे मनात येताच तिथे चोर आले आणि त्यांनी मोहरांची पिशवी उचलली आणि त्या गरीब माणसाला ठारही केले। कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळल्याने तो कनाक मरण पावला। याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया नक्की द्या। तात्पर्य आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचा जरूर विचार करावा। एखादी संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा। त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये। कल्पवृक्ष आणि सामर्थ्याची कल्पनाच नसल्याने कार्यकर्ते प्रत्येकाने असे दरिद्री संकल्प करू नये। जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।